आई तुझी फार आठवण येते ग. आणि बाबा कसे आहेत? माझ्याशिवाय करमत नसेल ना त्यांना. हो हो, मुंबईला तर खूप मिस करते. हो मी मजेत आहे ग, मी नंतर बोलते. काय गौरी गौरी? गौरी नहीं रे, गौरी. गौरी हो या गौरी, है तो शिव की नौरी. दिवाळीत सगळं काही स्पेशल असतं. पहिलं प्रेम जसं स्पेशल असतं तसंच पहिला पाडवासुद्धा अगदी स्पेशल असतो. आणि प्रेमात अगदी आकंठ बुडालेले शिवगौरी असतील तर त्यांचा पहिला पाडवा कसा असेल हे तुम्ही विचार करू शकता. आणि तोच पहिला पाडवा आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. शिव आणि गौरी दोघं माझ्यासोबत आहेत. विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी. सेम टू यू. थँक्यू, सेम टू यू. हॅपी दिवाळी सगळ्यांना आपण प्रेक्षकांना करतोय आणि खास तुम्ही दोघं सोबत आहात त्यामुळे आज दिवाळी म्हणजे जोरदार होणार आहे, प्रश्नच नाही. आणि जसं आज मी सेटवर तुम्हाला गाठलेलं आहे, पण ही दिवाळी इकडे कशी रंगतीये, त्यामुळे काहे दिया परदेसमधली दिवाळी कशी असणार आहे त्याबद्दल आधी सांगा. माझ्यासाठी तर काहे दिया परदेसमधली दिवाळी खूप धमाल आहे. कारण मी दिवाळीच्याच वेळेला 5 परतवणीसाठी घरी आले आहे आणि माहेरी माझा दिवाळ सण साजरा होतोय. मला पाडव्याला बाबांना ओवाळायला मिळतंय, सगळंच करायला मिळतंय. भाऊबीजेसाठी नाची दादा आहे. माहेरवाशीण झाली. हां, मी माहेरवाशीण आहे आणि मी खूप खुश आहे. त्यामुळे तू एकदम बाकी काही चालू मी खुश है. और आपकी दिवाली कैसी है अभी? मेरे लिए, क्योंकि मैं अगर ऐसे ऋषि की बात करूं तो ऋषि की भी मैंने मुंबई की दिवाली नहीं देखी है, तो मैं मुंबई की दिवाली काहे दिया परदेस के थ्रू एक्सपीरियंस करने वाला हूँ. तो मेरे लिए ये सब कुछ नया होगा, ऑब्वियसली नया होने वाला है. मैंने वहाँ की दिवाली देखी है, मतलब मैं बनारस से नहीं हूँ पर मुझे आइडिया है कि वहाँ पर कैसे होता है, क्योंकि मैं जयपुर से हूँ, इसलिए वहाँ का आइडिया है मुझे. अब यहाँ पे जो कुछ भी होने वाला है वो सब कुछ नया होने वाला है मेरे लिए. तो देखते हैं हाउ इट टर्न्स आउट टू बी. चलो, मुंबई की दिवाली तो हम देखेंगे, लेकिन आपकी वहाँ की दिवाली उसके बारे में भी हमें बताएगा. कैसा होता है वहाँ पे माहौल, आप जो सेलिब्रेट करते हैं हर साल. शिव की वो दिवाली कैसी थी वो भी हम जानना चाहते हैं. ऋषि की दिवाली कैसी थी वो भी हम जानना चाहते हैं, वो उसके बारे में. वहाँ पर अभी जैसे वाइल ग्रोइंग अप, मैं जब छोटा था तब से वी यूज्ड टू लिव इन अ जॉइंट फैमिली. जैसा आप शिव की फैमिली देख रहे हैं तो कुछ वैसी, उतनी बड़ी नहीं पर हाँ कुछ वैसी. तो मेरे दादा दादी, मेरे ताऊ जी ताई जी, उनकी बेटी, हम और हमारी फैमिली, तो वी यूज्ड टू लिव टुगेदर. तो एक रेगुलर सी, मतलब वो रेगुलर क्या मतलब हर साल की एक पद्धति सी थी कि खूब सारे फटाके, खूब सारे. वो मुझे अब रियलाइज़ होता है कि इतना नहीं करना चाहिए, थोड़ा एनवायरनमेंट का ध्यान रखना चाहिए, इतना ज़्यादा करना अच्छी बात नहीं है. तो आप भी बम फोड़ते थे वो सब? हाँ हाँ हाँ, बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. मेरे को शुरू में बहुत डर लगता था, वो बात अलग है, धीरे धीरे डर खत्म हो गया. पर हाँ, तो खूब पटाखे वगैरह. पर एक रेगुलर चीज़ थी जब तक हम साथ में थे, जॉइंट फैमिली थी जब तक. मेरे जो ताऊ जी थे वो, अब मुझे नहीं पता यहाँ पर एग्जैक्टली क्या बोलते हैं उसको, वो छोटे वाले जो बम होते हैं एक साथ जुड़े हुए, उसको लड़ालड़ बोलते थे वहाँ पर. हाँ, यहाँ पर क्या बोलते हैं? लड बोलते. लड़ बोलते. फटाक्यांची माळ. एग्जैक्टली. तो वो लड़ जो होती है वो उनका हमेशा का था कि हर साल 5,000 10,000 वाली एक लड़ आती थी, बड़ा रोल. ठीक है. और वो जो एंड होता था दिवाली का, मतलब जब सारे पटाखे फूट गए सब, मतलब अब इच्छा भर गई लोगों की. पटाखे हैं पर इच्छा भर गई, तो एक वो बड़ी लड़ लगती थी पूरी रोड पे और उस पर फोड़ा जाता था. मतलब दैट वाज द एंड कि अब दिन की खत्म हुआ, दिन समाप्त हुआ है बेसिकली अब. तो हाँ, ऐसी कुछ मेमोरीज हैं मेरे पास, ऐसी कुछ एक्साइटिंग मेमोरीज हैं. और मिठाई और वो सब आप खाते थे या नहीं? क्योंकि अभी तो आप बहुत ज़्यादा मेंटेन हो, तो तब हमें पता नहीं. अभी मैं बहुत ज़्यादा मेंटेन नहीं हूँ क्योंकि मुझे कैसे खाने के शौक कभी नहीं थे. मैं इस शो में आया हूँ उसके बाद से मुझे खाने के शौक लगे हैं. यहाँ पे सबने बिगाड़ दिया. हाँ, सबने बिगाड़ दिया. ये मीठा पसंद करती है, पूरे समय मीठा. तो मैं थोड़ी ना खिलाती हूँ, उस पर अफेक्ट नहीं हो रहा है. उस पर अफेक्ट नहीं हो रहा है. और मेरे आसपास सब ऐसे लोग हैं जो खाना इतना अच्छा खाना एंजॉय करते हैं कि मैं भी धीरे धीरे फूडी कन्वर्ट हो गया. यार, एन्जॉय केलंच पाहिजे जेवण. आता तुला कळेल त्याचं महत्त्व, तुला आत्ता कळेल जेव्हा तू फराळ बघशील ना दिवाळीचा तेव्हा. नहीं, फरार जो वाली बात है वो वहाँ पर भी बहुत यूज बनता है. बहुत सारी चीज़ें बनती है, बहुत सारी मिठाइयाँ होती हैं. आपका फेवरेट मिठाई कौन सा? मेरा दिवाली के टाइम पे फेवरेट, जैसे यहाँ पर करंजी जो है वो बनती है, वो वहाँ पर उसे वो जो फॉर्म है वो होली के टाइम पे बनता है, वो दिवाली पे नहीं होता. वो थोड़ा डिफरेंस है.
तो वहाँ पर इस टाइम पे मेरे फेवरेट मिठाई काजू कतली होती थी। काजू कतली वो तो यहाँ पे भी फेवरेट है। हाँ एग्जैक्टली तो मतलब वो बहुत बेसिक सी चीज़ है, पर काजू कतली होती थी। तो मैंने काजू कतली बहुत खाई है, मतलब ऐसे आधा किलो के डब्बे ख़त्म किए बचपन में। एक बार मैं खुद खा गया काजू कतली। छाने लगा मदहोशी का समा, गाने लगा बादलों संग आसमां, हो छाने लगा मदहोशी का समा, गाने लगा बादलों संग आसमां। ये साजिशें मौसम की सारी या तेरे इश्क की खुमारी, हो तुझे कैसे बताऊं गोरी, ये जो परदेस मेरा देश हुआ रे, ओ छाने लगा मदहोशी का समा, गाने लगा बादलों संग आसमां। सायली, जसं अर्थात तुझी नाशिकची दिवाळी ही स्पेशल असेल आणि आता तू ती जरा मिस करणार आहेस का या शूटिंगमध्ये? नाही, आमचे डिरेक्टर आणि आमची सगळी टीम खूप छान आहे, ते आम्हाला घरी जायला वेळ देतात. थोड्या हां. येणार आहेस? हो हो डेफिनेटली. आणि हो मी मिस करतेच आहे, कारण आत्तापर्यंत तर सगळं सुरू झालेलं असतं. कंदील बनवणं, हे या सगळ्या आपल्या माळा लावणं, त्याच्यानंतर रांगोळी काढणं, पणत्या आणणं, मग त्या भिजवून ठेवणं, इथपासून सगळं सुरू झालेलं असतं. स्वतः एक आर्टिस्ट आहेस, ते आम्हाला आता कळलेलं आहे. तर तुझी त्या दिवाळी तुझं काही वेगळे अजून काही कलाकुसर वगैरे असायची का काय? पणत्या मी रंगवल्यात, पण खूप नाही, इतकं मला वेळ नाही. पण मला छान छान डिझायनर पणत्या आणायला खूप आवडतं आणि मी घर सजवायला आवडतं खूप खूप. आणि मी कंदील बनवलेत, मग नंतर कधी कधी कंटाळा यायला लागला, मग नंतर विकत आणायचं कंदील. पण मी खूप आधीपासून खूप मोठ्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढते. अरे वा. तर मी मग ऑलमोस्ट माझ्या घरात खूप रांगोळ्या काढलेल्या असायच्या अशा कॉर्नर्सला. आणि मग त्यात मी पणत्या ठेवून काहीतरी डेकोरेशन करायचे. आणि विशेष म्हणजे मला तर मी ते खूप जास्त मिस करते. आता तिकडे गेल्यावर मी करेन असते नाशिकला. आम्ही असं आपला जिना असतो ना, त्याचा एक पॅसेज असतो, तिथे मध्ये एक जाळी असते बघ, तर तिथे म्हणजे जनरली आपण लपाछपी खेळताना तिथून वाकून बघायचो. आता पण मी त्याच्यात आम्ही 100-150 पणत्या आणतो आणि त्याच्यात पूर्ण पणत्या लावतो आणि ते फार सुंदर दिसतं. खूप सुंदर दिसतं. कधी कधी पणतीचा आकार करतो, कधी कधी ओम करतो, कधी कधी स्वस्तिक करतो. सो ते मी यावेळेला पुन्हा करेन. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की तसा हा दिव्यांचा सण आहे आणि ती दिव्यांची आरास आपल्याला सगळ्यांनाच भावते. आणि मला असं वाटतं ती भारतात सगळीकडे आहे. म्हणजे सिर्फ महाराष्ट्र में नहीं है, ये हम जैसे बोल रहे हैं ये सब दीपों का उत्सव है ये सब. तो आपको हाँ चला आता एक बरं आहे, मला फार माझं हिंदी बोलायची गरज नाही आहे, कारण आता शिवला मराठी कळतं. जितना नहीं आएगा वो मैं पूछ लूँगा. anyway, हाँ पर मुझे लास्ट दिवाली का याद है. मुझे लास्ट दिवाली पे मैं मुंबई था, मैं बाहर नहीं निकला था घर से. तो लास्ट दिवाली पे मेरी मम्मा फ़ोन करके मुझे बोलती है कि बेटा दिवाली है, कम से कम एक दिया तो लगा देना. दिए लगते हैं, ज़रूरी है चीज़, लाइट्स बंद मत करना. मैंने कहा अच्छा ठीक है. तो मुझे इतना याद है लास्ट दिवाली पे, क्योंकि जब मैं अकेला था मैंने सिर्फ 2 दिए लगाए हैं. मैंने सिर्फ इतना सा किया था. तो मैं जैसे ये क्रिएटिव है, ये उतनी आर्टिस्टिक है, मैं नहीं हूँ, मुझे इतना सब कुछ नहीं आता. इस बात पे एक जोक क्रिएट करना चाहती हूँ मैं, सायली, विथ युअर परमिशन. ते मागच्या वर्षी त्यांनी दिया नाही लावलं, लगाया 2. या वर्षी काही दिया परदेसच आलं. वाटलंच होतं मला. हे जोक तुम्ही समजावं. सब एक से बढ़ के एक है. अजून सगळे कॅरेक्टर्स त्याला भेटतात ना सेटवर. एक से बढ़ के एक. हाँ, अभी वो वेणु गया नहीं है नया. दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा, उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा. सयानुया हळदीने रंगवूया तिजला, सोनेरी शिळी घेऊन जाईन सासरला. मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे. बाबुल का घर में छोड़ के चली ओ नांडून बे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस. तुम्ही खूप छान हसताय आणि मी मदत करणार आहे तुम्हाला, पण आज उखाणा व्हायला पाहिजे. अरे बापरे. उखाणा
हाँ हो पता है। उखाणा पता आहे ना हा, तो उखाणा व्हायला हवा आज. तुम्ही मी हेल्प करूंगी. हाँ ठीक है परफेक्ट. हा सायलीला आलं पाहिजे हो की नाही. हा तिला आलंच पाहिजे उखाणा. मग पाडवा आज पाडव्याच्या दिवशी काही तर उखाण्याचा टास्क दिलेला आहे आपण शिव आणि गौरीला. आणि गौरी आता सज्ज आहे. तिचं मराठी खूपच चांगलं आहे आणि त्यामुळे तिनेच तो उखाणा क्रिएट केलेला आहे. सो हो जाय गौरी. असं एवढं काही चांगलं नाही माझं, पण मी हळूहळू शिकते आता, कारण प्रत्येक ठिकाणी उखाणा घ्यायला लावतात म्हणून. दारात रांगोळी पण ती तुळशीपाशी, दारात रांगोळी पण ती तुळशीपाशी, शिवचं नाव घेते पाडव्याच्या दिवशी. वा 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 क्या बात. समज में आया. कुछ कुछ. पण आता शिवला तसंच सोडायचं नाहीये, कारण आता शिव समोर ही टास्क आहे. शिव उखाणा घ्यायचा आहे तुला. ओके आ रहा है. मैं हेल्प यू. हाँ हिंदी में आप करो, फिर एक मराठी भी हो जाना चाहिए. हाँ. चला हिंदी उखाणा आहे शिवचा खास आज. पाडवा उखाणे स्पेशल आहेत मला. पाडवा स्पेशल उखाणा शिवचा खास. एक मिनट बड़ा. अच्छा इसका एंड ऐसा होना जरूरी है. ऐसे ही होता है ना, मतलब कि इसका नाम गौरीचं नाव घे तो. तो मैं मिक्स देता हूँ फिर. अच्छा ओके. ठीक. हाँ पाडव्याचा मिक्स उखाणा आहे शिवचा. हाँ. हाँ ठीक है. अगर बहुत फनी हो तो ऐसे हंसने की जरूरत नहीं. मेरा पहला अटेम्प्ट है खुद से. ओके. नहीं रह सकता मैं तुम्हारे बिन, गौरीचं नाव घेतो पाडवे के दिन. क्या बात आहे. फारच मस्त शिव. खरंच इतकं छान. म्हणजे तुझं हिंदी छान आहे आणि तुझं प्रेम गौरीवर नक्की आहे हे आम्हाला कळलं या उखाण्याहून. त्यामुळे हे तर छान आहे, पण एक मराठी आपला एक गमतीशीर एक होऊन जाऊ दे. मे आय हेल्प यू. हाँ हाँ प्लीज. हां. कधी महाराष्ट्र कधी बनारस. कधी महाराष्ट्र कधी बनारस. कधी महाराष्ट्र कधी बनारस. कधी महाराष्ट्र कधी बनारस. गौरी सोडून बाकी सगळे आहेत बोगस. गौरी सोडून बाकी सगळे आहे बोगस. समजा तू. हाँ पटलं ना गौरीला. उखाणा पसंत आहे तुझ्या. हाँ हाँ. अब आता अजून मी पुन्हा एकदा माझं वाईट हिंदी नाही सुरू करणार आहे. मी मराठीत तुला हे विचारणार आहे की आता तू मराठीत बोलतोस, आम्हाला असं मराठीत बोलताना दिसतोस, त्यामुळे एक आम्हाला खूप छान वाटतं. प्रेक्षकांना तुझा फॅन क्लब अजून डबल झाला या निमित्ताने. तर असं आहे की मराठी तू फारच छान बोलतोस, ते आता तू छान बोलायला लागला आहेस, पण तुझा हा सगळा ग्राफ जो आहे आता तो मराठीपर्यंत आला. तुला हे सगळं आता कसं वाटतं? आता ती मजा वाढतीये का तुझी ऍक्टिंगची? नहीं मुझे एक चीज़ में अगर अपना एक्सपीरियंस बताना चाहूँ तो मैं राजस्थान से हूँ. ओके. तो वहाँ पर बेसिक जो लैंग्वेज है वो मारवाड़ी है. अब हुआ ये है कि मुझे मारवाड़ी भी प्रॉपर्ली नहीं आती, क्योंकि मेरे घर में सब हिंदी बोलते हैं. मैंने से लोगों को मारवाड़ी बोलते हुए सुना है, और थोड़ी बहुत मुझे मारवाड़ी आती है. अब सिचुएशन ऐसी हो गई है कि मुझे मराठी मारवाड़ी से ज़्यादा आने लग गई है. तो मैं कभी मारवाड़ी बोलने की कोशिश करता हूँ ना, तो मेरे वर्ड्स मिक्स होने शुरू हो जाते हैं. तो ऐसी सिचुएशन हो गई. ऑलरेडी ऐसी सिचुएशन क्रिएट हो चुकी है. मेरी मराठी इज स्टिल बेटर देन मारवाड़ी. मराठीचा झेंडा लावलेला आहे आपण. शिवला आपण मराठी बोलायला लावलेलाच आहे. आणि अर्थात जसं आता मालिकेत काय चाललंय, काहे दिया परदेसकडे पुन्हा येऊया आपण. दिवाळीत कसं एकंदर वातावरण असणार आहे. छान ताजं लग्न झालेलं आहे. घरच्यांचं प्रेम, द्वेष, राग, लोभ सगळं चालूच आहे वेगवेगळ्या परीने. पण आता कशा अर्थाने मालिकेत दिवाळीत काय सरप्राइजेस असणार आहेत, काय ट्विस्ट असणार आहेत, काही त्याबद्दल सांगणार? ते तर मी अगदी सुरुवातीला सांगून दिलं की गौरी खूप आनंदात आहे. ती खूप धमाल करते दिवाळीची. म्हणजे तिला हवं ते करते. ती इथे आली आहे, दादा तिला न्यायला येतोय, ती आनंदाने इथे येते. माहेर वाशिण आहे, पहिला दिवाळ सण आहे. आई बाबा यांना म्हणजे लग्न झाल्यानंतर अचानक इतक्या लांब गेल्यावर, दूर गेल्यावर आता पुन्हा घरी यायचं, ते म्हणजे सायली म्हणून सुद्धा मला इतकं छान वाटत होतं. ज्या वेळेला मी मडमध्ये आम्ही शूट करत होतो आणि तेव्हा सचिन दादा मला घ्यायला येतो. त्याने पण बघितलं, सगळ्यांनी बघितलं मी जसं काय माझा खरा भाऊ आहे असं मी त्याला जाऊन मिठी मारली होती की आता तू आलायस मला न्यायला, मी येते घरी. सो आणि मी इथे आल्यानंतर, माहेरी आल्यानंतर मी एक दिवस मी बसून राहिले, मी काही काम केलं नाही. म्हणजे आम्ही गौरी जगती रोज दुपारी आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो. तर नेहमीची सवय आहे की मी बऱ्याचदा उठून वाढते, कारण एकत्र असतो आम्ही.
मी काही केलं नाही. मला सचिन दादा नची दादा मला म्हटलं की तू खरंच माहेर वाशिणीसारखी वागतेस, अगं काम कर. मग मी म्हटलं आज नाही, मी उद्यापासून करेन. सो सायली म्हणून सुद्धा ते फिलिंग आहे ना, या घराशी जी अटॅचमेंट आहे, तसंच ते गौरीचं पण आहे. गौरीची अर्थात खूप जास्त आहे, कारण हे तिचं माहेर आहे. आणि बनारसहून मुंबईला आली आहे माहेर वाशिण म्हणून. आणि त्यात दिवाळ सण आहे, बाबा आहेत, आई आहे, आजी आहे, सगळेच आहेत. त्यामुळे ती खूप आनंदात आहे. त्यामुळे काही म्हटलं तरी तिच्या डोळ्यावर झापड आहेत की तिला आजूबाजूचं जास्त काही दिसत नाही आहे की काय चाललंय. पण अर्थातच निशा वहिनीचे काही जे काही उद्योग आहेत ते तिला माहीत आहेत. त्यामुळे कारस्थाना जे काय चाललंय ते तिला माहीत आहेत. त्यामुळे तेवढा एक पॉईंट सोडला तर गौरी खूप आनंदात आहे. आणि ती या सणाचा खूप लाभ घेते. त्यात आता शिव येणार की नाही, शिवची वाट बघते ती. त्यामुळे आजूबाजूला जे चाललंय घराच्या बाबतीत गौरीच्या, ते गौरीला माहीतच नाही आहे. त्यामुळे ती फक्त एंजॉय करते दिवाळी. एकंदर दिवाळी एंजॉय करती. दिवाळी एंजॉय करते. और आपके लिए अभी दिवाली कैसी स्पेशल है, शिव के लिए कैसी? शिव के लिए बेसिकली सिचुएशन ऐसी है कि अगर गौरी खुश होगी तो शिव खुश होगा. तो शिव का सारा टेंशन गौरी की तरफ है. क्या बात. अगर गौरी को खुश कर पाता है, वो जितनी भी प्रॉब्लम्स है उसकी सॉल्व कर पाता है, उसे हमेशा खुश रख पाता है, तो उसके लिए वो दिवाळी भी अच्छी होगी, आगे की ज़िंदगी भी अच्छी होगी. क्या बात आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने ही दिवाळी स्पेशल झालेली आहे आणि तुमच्या दोघांसोबत आज खऱ्या अर्थाने मजा आली सायली. आणि तुम्हाला दोघांनाही या शिव आणि गौरीला या पहिल्या पाडव्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा, दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा. आणि प्रेक्षकांनाही या दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्या शब्दात. IBN लोकमतच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. शुभ दीपावली.